स्वामी, बाहेर एक भक्त आलाय, त्याला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, पण त्याची हिम्मत होत नाहीये तुम्हाला प्रश्न विचारायची. त्याने तो प्रश्न मला तुम्हाला विचारायला सांगितलाय. विचारू का तुम्हाला प्रश्न? त्याचं असं म्हणणं आहे की त्याचं कशातच लक्ष लागत नाहीये, प्रार्थनेत नाही, भक्तीत नाही, नामस्मरणातही त्याचं मन लागत नाहीये. नाही, त्याची इच्छा आहे, पण करावं की नाही हाच प्रश्न पडलाय त्याला. हा प्रश्न त्याचा आहे की तुझा आहे? नाही, त्याचा. ठीक आहे, विष यात येऊन टाक. विष? नको स्वामी, अहो विष पहिलं नेहमी. येऊन टाक म्हणलं ना. धर. हे विष पिऊन आम्ही मेलो तर? पण हा बुवा म्हणतोय म्हणून एकदा याच्यावर भरोसा ठेवावा का? कपिले, कपिले, यात विष नव्हताच. आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर? आम्हाला सांग, तुला विष प्यायचं नव्हतं ना? पण तरीही विषाचा परिणाम झाला असता की नाही? हो, तसंच आहे. तुम्ही प्रार्थना करा, पूजा करा, नामस्मरण करा. सुरुवातीला त्याचा मनाशी काही संबंध नसतो. सुरुवातीला ती फक्त कृती असते, पण हळूहळू त्याची गोडी लागू लागते आणि मन त्यात रमायला लागते. अरे, मारून मुटकून भक्ती होत नसते. ज्याप्रमाणे लहान बाळाला अंगाईची गोडी लावावी लागते, त्याचप्रमाणे मोठ्या माणसांना नामस्मरणाची गोडी लावावी लागते. अनेक जण चांगल्या संगतीत असून देखील भरकटतात आणि चुकीच्या मार्गाला लागतात. नरेश, तू माझ्याशी खोटं बोललास. म्हणजे बाबा, तुम्ही आजोबांशी खोटं बोललात? स्वामी, बघ नरेश, मला त्याचं उत्तर हवंय. बाबा, खरं तर त्या मित्राचं नाव मी चुकून सांगितलं. नाही नरेश, हे चुकून झालेलं नाहीये. तुला चांगलंच ठाऊक आहे, तू जाणून बुजून खोटं बोलतोयस. तुला हे पैसे व्यवसायासाठी पाहिजेत की आणखीन काय कारण आहे? नाही नाही, मला ते पैसे व्यवसायासाठीच हवेत. हो का? मग मला सांग, कोणता व्यवसाय करणार आहेस? काहीतरी ठरलं असेल ना कोणता व्यवसाय करायचा ते? सांग मला, कोणता व्यवसाय करणार आहेस? आधुनिक शेती करणार आहेस? सोन्याची पेढी टाकणार आहेस? हा, काय रे? की कापडाचा व्यवसाय करणार आहेस? अहो सुनेत्रा, तू मध्ये बोलू नकोस. तुला चांगलं ठाऊक आहे की मला खोटारडेपणा आवडत नाही. मला सत्य कळलंच पाहिजे. मी त्याला विश्वासाने पैसे देणारच होतो. आणि प्रश्न पैशाचा नाहीये, प्रश्न आहे तो मी केलेल्या संस्कारांचा. आज
माझ्या संस्कारांचा पराभव झालेला आहे. स्वप्नात देखील विचार केला नव्हता की माझा मुलगा माझ्याशी खोटं बोले. अगं, इतक्या विद्यार्थ्यांना घडवलं मी, इतके विद्यार्थी माझ्या हातून गेले, पण कधी खोटं बोललेलं नाही. पण आज एक विद्यार्थी खोटं बोललेला आहे. आणि दुर्दैवानं तो माझा मुलगा आहे. हे मामणजी पण ना अतिच करतात. आता यांनी मागितलेत पैसे तर देऊन मोकळं व्हायचं ना. एवढं कशा आशंक व्हायला पाहिजे. बाबा बाबा अहो, मी जाणून बुजून नाही काही केलंय. तुम्ही नेहमी आहे ना तुमचा तर्क लावत राहता. बाबा तुम्ही माझं ऐकून घ्या ना कधीतरी. कारण तुझं म्हणणं सत्यावरती आधारित नाहीये. हो, मी काय म्हणते, तो मागतोय ना पैसे, द्या ना त्याला पैसे. जोपर्यंत तो खरं बोलत नाही तोपर्यंत मी त्याला एकही रुपया देणार नाही. नका देऊ पैसे. कंटाळा आलाय मला तुमच्या आदर्शांचा, तुमच्या संस्कारांचा, तुमच्या तत्वांचा. बघावं तेव्हा नुसती बडबड बडबड बडबड. घेऊन बसा तुमच्या तत्वांना, आदर्शांना, संस्कारांना. बाबा मला माझे निर्णय घेता येतात. मला माझं आयुष्य माझ्याप्रमाणे जगू द्या. दादा दादा शांत हो. तू आज चल माझ्यासोबत. आज चल. शारदा, बाबा तुम्ही शांत व्हा. मी बोलते दादाशी. हा दादा तू आज चल. चल आज चल. सुनेत्रा, त्याला लेकरू लेकरू म्हणून कुरवाळत बसू नकोस. विश्वासघात करेला नाही हो. स्वामी, हाच दिवस बघायचा होता का मला? दादा अरे तू शांत हो. अरे हे बघ, काही कारणाने तू बाबांना खरं सांगू शकत नसशील ना, तर तू मला सांग ना. हे बघ, आपण जसे भाऊ बहीण आहोत तसे मित्र मैत्रिणी आहोत. आता मित्रांना सगळं खरं सांगतातच ना. ठीक आहे, तुला सांगतो सगळं काय झालं ते. हा. सुधाकराऐवजी मी चुकून हरी म्हटलं एवढंच काही. यातलं बाकी सगळं काही खरं आहे. पण बाबांना आता माझ्यावर विश्वास नाही. दादा अरे तू खोटं बोलतोयस असं वाटतंय त्यांना. आणि तुला माहितीये ना संस्कारांच्या बाबतीत ते किती आग्रही आहेत. हे बघ, तू तुझं खरं कारण त्यांना समजावून सांगितलं ना की ते शांत होतील. काही गरज नाही त्याची आता. त्यांना नसेल माझ्यावर विश्वास ठेवायचा. राहू दे. बरं बरं ठीक आहे, मी बोलते त्यांच्याशी. पण मला सांग, तुला पैसे व्यवसायासाठीच हवेत ना की दुसऱ्या कुठल्या कामासाठी? खरंच व्यवसायासाठी हवे आहेत. आता तुझाही माझ्यावर विश्वास नाहीये का? अरे दादा तसं नाही. बरं तू थांब, मी आलेच. दादा दादा हे मी शिवणकाम करून जमवलेले पैसे आहेत. हे तुला घे, तुझ्या व्यवसायाला कामी येतील. हा अर्धा दादा फक्त हे आई बाबांना कळू देऊ नकोस. गुणाची ती माझी बहीण.
दादा, तू आनंदी तर मीही आनंदी. बाळा, गोपाळा हळद घेऊन ये. हो स्वामी, हळद घेऊन येतो. स्वामी, ठीक आहे हळद. जखम झाली की वेळीच त्याच्यावर उपचार करायला हवा, नाहीतर पुढे जाऊन ते चिघळते. काय बाळ्या, हीच गोष्ट आपल्याला शारदाला समजवायला हवी. स्वामी, शारदाताईंच्याही आयुष्यामध्ये काही वादळ येणार आहे का? त्यांनीही कुठल्या जखमेकडे लक्ष देण्याची गरज आहे का? शिव शंकर शंभो. नरेश, ये खेळायला. अरे त्यासाठीच तर आलोय. काय अंगत? ये बस, तुझीच वाट बघत होतो. हो का? चला. चला सुरुवात करूया. एवढे पैसे कुठून सोय केलीस? चोरी केली का? तू कशाला नसत्या चौकशा करतोयस? चला खेळ सुरू करा. ह्या संधीचं सोनं करणार आहे मी. भरपूर पैसे कमवणार, शारदाकडून घेतलेले पैसे दुप्पट करणार आणि तिला त्याचे पैसे देणार. चला खेळ सुरू करू. अरे, तुझे बाबा शिक्षक, तत्वनिष्ठ, विद्यार्थ्यांना चांगली शिकवणी देतात, आणि त्यांचा हा मुलगा इथे जुगार खेळायला आलाय. कसं आहे गणोबा, संस्कारानं आणि तत्वानं पोट भरत नाही ना. पोट कशाने भरत? अण्णाने. अन्न आपण कसं मिळवतो? पैशाने. पैसे कसे कमवतो? कष्टाने. पण मला कष्ट करायचे नाहीयेत. मला माझं डोकं, माझी बुद्धी या जुगारात वापरायची आहे. मी माझं डोकं जुगारात वापरून बक्कळ पैसा कमवणार. मला श्रीमंत व्हायचंय. माझ्या बाबांनी त्यांच्या आयुष्यात जेवढा पैसा पाहिला नसेल, कमावला नसेल, तेवढा पैसा कमवायचा आहे मला. आणि तेही काही महिन्यात, नाही नाही, काही दिवसात. शोभतो की नाही मी गुणी शिक्षकाचा हुशार मुलगा? अजून काही प्रश्न आहेत का? नाही नाही. नाही ना? मग पुरे झालं आता तत्वज्ञान. चला खेळाला सुरुवात करूया. चला. तू जुगारात बक्कळ पैसा कमवायचं स्वप्न बघत राहा. तुला तुझ्या स्वप्नात रमवून मी तुला कधी आणि कसा लुबाडून मोकळा होणार आहे तुलाही कळणार नाही. दिव्याखाली अंधार आहे, दिसत नाही का?
आताचा हा डाव 2 नाण्याने सुरू करू. हा दोन. चार. सहा. पहिला डाव जिंकलो मी. आता पुढचा डाव 4 नाण्यांनी सुरू करूया. चला. क. जिंकलो. हा डाव माझा झाला. चला. आता पुढचा डाव 15 नाण्यांनी खेळू. चला. नाही अंगद, मी आता नाही खेळू शकत, कारण आता माझ्याकडे नाणीच उरली नाही. मला वाटतं माझं नशीबच खराब आहे. चला येतो. अरे नरेश, आता कुठे खेळ रंगात आलाय आणि तू जायच्या गोष्टी करतोय. अरे तुझ्यासारखा दिलखुलास खेळाडू अख्ख्या पंचक्रोशीत नाहीये. हारजीत काय रे, होतच राहते. हा असा दोस्तीचा खेळ अर्धवट सोडायचा नसतो. नाही रे अंगद, माझ्याकडे आता काहीच शिल्लक नाही. हात रिकामे झालेत माझे. दिव्याखाली अंधार असतो नाही का? काय झालं स्वामी? आंधळी झालीस तू. अरे अंगद सारखा दोस्त असताना कशाला काळजी करतोस? ठीक आहे, 10 नाणी. ठीक आहे, तुझी ही 10 नाणी माझ्यावर उधार राहिली. अरे दोस्तीत हिशोब करायचा नसतो. विश्वास ठेव, तुझेही दिवस फिरतील. हा खेळ तुझी बाजू घेईल. बर ठीक आहे, मग आताचा हा डाव आपण 2 नाण्यांनी सुरू करू. हा डाव मी जिंकलो. चला आता पुढचा डाव 3 नाण्यांनी खेळूया.
शारदाने दिलेले सगळे पैसे हरलो, अंगदचे उसने पैसे गेले. मी जुगाराच्या आहारी तर जात नाहीये ना. हे सर्वस्व गमवण्याचं पाप माझ्या हातून झालंय. काय करू?